हॅलो मित्रांनो, चॅप्टर 1 सेशन 3 इंट्रोडक्शन टू कम्प्युटर. आजच्या या क्लासमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आतापर्यंत एकूण 60 क्वेश्चन डिराईव्ह केलेले आहे, ज्यापैकी आपल्याला आता काही 30 क्वेश्चन 20 क्वेश्चन असे डिराईव्ह करायचे आहे, जेणेकरून आपला एक एक्झाम पेपर सॉल्व झाला पाहिजे. एका एक्झाम पेपरमध्ये तुम्हाला तर माहिती आहे 100 क्वेश्चन असतात. 100पैकी आपल्याला 50 मार्काला पासिंग असते CCC. एवढं तर सगळ्यांना माहिती असेल, सांगायची गरज नाही. तर मी पुन्हा एकदा तुमचं या सेशनमध्ये स्वागत करतो आणि पुढच्या क्वेश्चनला सुरुवात करतो. तर याच्यामध्ये 61 नंबरचा क्वेश्चन आहे 61. विच वन इज नॉट अ टाईप ऑफ मेमोरी. यामध्ये या क्वेश्चनमध्ये असं सांगितलेलं आहे की असा या 4 ऑप्शनपैकी एक असा कोणता ऑप्शन आहे जे की मेमोरीमध्ये येत नाही. ऑप्शन ए असेल का रोम, ऑप्शन बी EEPROM, ऑप्शन सी कॅच, या ऑप्शन डी स्टिक्स जॉयस्टिक्स. काय असेल याचा आन्सर? कोणी सांगू शकेल का? नोटबुक असेल तर नोट करून घ्या, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. हेच क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात आणि हेच क्वेश्चन आपल्याला एक मार्क देऊन जातात. तर काय आन्सर असेल याचा? PROM असेल का? बरोबर नाही. तर करेक्ट ऑप्शन असेल डी जॉयस्टिक. जॉयस्टिक ही मेमोरीचा प्रकार नाही आहे, हे लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 62 विच ऑफ द फॉलोइंग इज फास्टेस्ट मेमोरी. आता या 4 ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन आहे की जे सगळ्यात फास्ट मेमोरी आहे, मेमोरीमध्ये सगळ्यात फास्ट असेल? कोणतं असेल? ऑप्शन ए सेकंडरी मेमोरी, ऑप्शन बी ॲक्झिलरी मेमोरी, ऑप्शन सी कॅच मेमोरी, या ऑप्शन डी व्हर्च्युअल मेमोरी. कोणती असेल? यामध्ये करेक्ट ऑप्शन असेल बघा कॅच मेमोरी. कॅच मेमोरी ही सगळ्यात फास्टेस्ट मेमोरी आहे. ओके, कळते ना एवढं? ठीक आहे, हुशार आहात सगळे, असंच हुशार राहा आणि जे क्वेश्चन इम्पॉर्टंट वाटते त्याला नोट करून घ्या, जे वाटत नाही ते सुद्धा नोट करून घ्या, कारण हे सगळेच इम्पॉर्टंट आहेत. क्वेश्चन नंबर 63 रॅम स्टँड फॉर. रॅमचा फुल फॉर्म काय असेल? रॅमचा पूर्ण रूप काय असेल? रँडम ॲक्सेस मेमोरी, ऑप्शन बी रीड अँड मेमोरी, ऑप्शन सी रीड ॲक्सेस मेमोरी, ऑप्शन डी रेकॉर्ड ॲक्सेस मेमोरी. काय असेल यामध्ये रॅमचा फुल फॉर्म? तर रॅमचं फुल फॉर्म असेल रँडम ॲक्सेस मेमोरी. करेक्ट ऑप्शन कोणता राहील? ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 64 अ सेट ऑफ रूल्स सॉल्विंग अ प्रॉब्लेम इन अ गिवन नंबर ऑफ स्टेप्स. आता असे कोणते स्टेज असतात ज्याच्यामध्ये आपले जे प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व करतात? रेकॉर्ड करतो का? ऑप्शन ए करेक्ट असेल का? नाही. ऑप्शन बी ॲडिशनल स्टोरेज करेक्ट असेल? नाही. ऑप्शन सी सर्व्हर, या ऑप्शन डी अल्गोरिदम. याचं काय आन्सर असेल? याचं करेक्ट आन्सर असेल बघा ऑप्शन डी अल्गोरिदम. अल्गोरिदम काय असतं बघा, आपण स्टेप बाय स्टेप त्याला सॉल्व करत असतो, जेणेकरून आपण लिस्ट बनवतो, लिस्टमध्ये एकाखाली एक येतो, आपण त्याला अल्गोरिदमसुद्धा म्हणू शकतो, सेट ऑफ अ लिस्ट. क्वेश्चन नंबर 65 सुपर कम्प्युटर स्पीड आर मेजर इन. आता सुपर कम्प्युटर तुम्हाला सांगितलेलं आहे, आपण आपल्या लेक्चरमध्ये दाखवलेलं आहे सुपर कम्प्युटर कशाला म्हणतात. तर हे पण सांगितलेलं आहे की त्याला आपण त्याची स्पीड आपण कशामध्ये मेजरमेंट करतो? कशामध्ये करतो? ऑप्शन ए MBPS, ऑप्शन बी नॅनो सेकंद और पिको सेकंद, या ऑप्शन सी डेसिमलमध्ये, या ऑप्शन डी बायनरी. काय असेल याचा करेक्ट आन्सर? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी नॅनो सेकंद और पिको सेकंद. सुपर कम्प्युटरची स्पीड आपण नॅनो सेकंद आणि पिको सेकंदमध्ये मोजतो. क्वेश्चन नंबर 66 कम्प्युटर हॅव सेव्हरल ॲडिशनल स्टोरेज लोकेशन कॉल्ड. सेव्हरल लोकेशनला, कम्प्युटरच्या सेव्हरल लोकेशनला आपण काय म्हणतो? रजिस्टर, अल्गोरिदमिक लॉजिक युनिट, रेकॉर्ड, ॲक्युरेसी. काय म्हणतो? कोणी सांगू शकेल याचा आन्सर? कम्प्युटर हॅव सेव्हरल ॲडिशनल स्टोरेज लोकेशन्स कॉल्ड अरिथमेटिक लॉजिक युनिट. याचा करेक्ट आन्सर काय असेल? अरिथमेटिक लॉजिक युनिट, ऑप्शन डी. याला नोट करून घ्या, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये हेच येणार आहे आपल्याला. क्वेश्चन नंबर 67 सिम्बॉलिक लँग्वेज इज. आता कम्प्युटरमध्ये सिम्बॉलिक लँग्वेज कशाला म्हणतो? ऑप्शन ए असेंब्ली लँग्वेज, ऑप्शन बी इंटरप्रिटर, ऑप्शन सी हाय लेवल लँग्वेज, या ऑप्शन डी लो लेवल लँग्वेज. कोणता आन्सर असेल याच्यामध्ये करेक्ट? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए सिम्बॉलिक लँग्वेज. सिम्बॉलिक लँग्वेजला आपण असेंब्ली लँग्वेज म्हणतो आपण त्याला.
असेंब्ली लँग्वेज. असेंब्ली लँग्वेज ही सिम्बॉलिक लँग्वेज म्हणून आपण कम्प्युटरमध्ये यूज करतो. आता क्वेश्चन नंबर 68. ALU स्टँड फॉर. ALUचं फुल फॉर्म काय आहे? काय म्हणतो ALUला? अरिथमेटिक लॉजिक युनिट. ऑप्शन बी असेंब्ली लँग्वेज युनिट. ऑप्शन सी ॲक्युरेसी लॉजिक युनिट. या ऑप्शन डी अरिथमेटिक लॉजिक युटिलिटी. काय आन्सर असेल? याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए अरिथमेटिक लॉजिक युनिट. अ सॉफ्टवेअर फॉर लोकेटिंग अँड मॅनेजिंग स्टोरेज वेब पेजेस. असा कोणता सॉफ्टवेअर आहे की जे लोकेशन मॅनेज करतो? कोणता असेल? ऑप्शन ए रजिस्टर. रजिस्टर तर सॉफ्टवेअर नाहीच, हे तर नसेल. ऑप्शन बी रँडम, हे पण नाही. हार्डवेअर. हार्डवेअर तर सॉफ्टवेअरमध्ये येतच नाही. ओके, ऑप्शन डी असेल का? सर्व्हर. ओके, राईट, बरोबर आहे. ऑप्शन डी हा करेक्ट ऑप्शन आहे, सर्व्हर. क्वेश्चन नंबर 70. नंबर सिस्टीम वी यूज फॉर अ डे टू डे ॲक्टिव्हिटी. कोणत्या ॲक्टिव्हिटीसाठी आपण दिवसेंदिवस नंबर सिस्टीमचा यूज करतो? नंबर सिस्टीम माहिती आहे ना कशाला म्हणतो? डेसिमल, हेक्साडेसिमल, बायनरी यांना आपण नंबर सिस्टीम म्हणतो, ज्यामध्ये आपण कम्प्युटर लँग्वेजमध्ये एकला कसं डिनोट करतात हे शिकतो. तर याचा आन्सर काय असेल? ऑप्शन ए डेसिमल. ऑप्शन बी अल्गोरिदम. ऑप्शन सी सर्व्हर. ऑप्शन डी रेकॉर्ड. याचा करेक्ट आन्सर काय असेल? नंबर सिस्टीम आली म्हणजे इथं नंबर सिस्टीमला डिनोट करणारा दुसरा वर्ड नाही आहे, फक्त एकच आहे. काय? डेसिमल. कळते ना? दशांश देतो जो आपण, त्याला आपण डेसिमल म्हणतो. 1.2 डेसिमल प्लेस 2 म्हणून आपण त्याला डेसिमल म्हणतो. याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए डेसिमल. क्वेश्चन नंबर 71. डेटा आयटम इज ग्रुप टुगेदर फॉर स्टोरेज पर्पज आर कॉल्ड अ. डेटा आयटमचं ग्रुप कशासाठी आपण वापरतो? रेकॉर्ड करण्यासाठी वापरतो का? बी कंपायलर करण्यासाठी. कंपायलर कशाला म्हणतो माहिती आहे ना? जेव्हा फॉर एक्झाम्पल एखाद्या वेळेस आपण एखादी कोडिंग करत आहेत, तेव्हा कोडिंग करताना आपल्याला जेव्हा एखादं प्रोग्राम रन करायचा असतं तेव्हा ती कंपायलर त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतं, त्याला आपण कंपायलर म्हणतो प्रोग्राम रन करण्यासाठी. ऑप्शन सी आउटपुट. या ऑप्शन डी ॲक्युरेसी. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ए रेकॉर्ड. डेटा आयटम आपण ग्रुप बाय ग्रुप काय करतो? रेकॉर्ड करतो. क्वेश्चन नंबर 72. डिफरंट स्टेज इन इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग आर इनपुट प्रोसेसिंग. काय म्हणतो क्वेश्चन? वेगवेगळ्या स्टेजवर जेव्हा आपण इन्फॉर्मेशन प्रोसेस करतो त्याला काय म्हणतो? ऑप्शन ए हार्ड डिस्क. ऑप्शन बी आउटपुट. ऑप्शन सी ऑप्टिकल डिस्क. या ऑप्शन डी CPU. वेगवेगळ्या स्टेजवर वेगवेगळं इन्फॉर्मेशन इनपुटद्वारे प्रोसेसिंग करतो त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन बी करेक्ट आन्सर असेल आउटपुट म्हणतो. क्वेश्चन नंबर 73. वेबकॅम इज ॲन. आता इथे विचारलेलं आहे वेबकॅम कोणता डिव्हाइस आहे? रँडम डिव्हाइस आहे का बायनरी आहे? ॲक्युरेसी आहे का इनपुट डिव्हाइस आहे? ABCD पैकी कोणता ऑप्शन करेक्ट राहील? रँडम वेबकॅम नसतो, बायनरी. नंबर सिस्टीमचं याच्यामध्ये काय संबंध नसतं. ॲक्युरेसीचा आणि वेबकॅमचा काय संबंधच येत नाही. तर ऑप्शन डी वेबकॅम हा आपल्याला इनपुट करतो म्हणून त्याला आपण इनपुट डिव्हाइस म्हणतो. वेब कॅमेरासुद्धा म्हणू शकतो आपण त्याला फुलमध्ये वेबकॅमला. इनपुट डिव्हाइस ऑप्शन डी हा करेक्ट आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 74. वन कॅन कॉपी फाईल फ्रॉम वन लोकेशन टू अनदर युझिंग अ माऊस. इट इज नोन ॲज. काय म्हणतो? एका कॉपीला दुसऱ्या लोकेशनमध्ये पाठवतो त्याला काय म्हणतो आपण? किंवा कसं पाठवतो?
ऑप्शन ए ड्रॅग आणि ड्रॉप करून पाठवतो का? नाही. बरोबर आहे ना, तुमच्या मनावर. ऑप्शन बी डायनामिक रॅममध्ये. या मेन फ्रेम्सनुसार, या ॲक्युरेसीनुसार काय आन्सर असेल याचं? ड्रॅग आणि ड्रॉप केल्यावर आपण आपली फाईल एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर पाठवू शकतो. ड्रॅग अँड ड्रॉप हा करेक्ट आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 75. द टर्म GIGO इज रिलेटेड टू. ही टर्म कशाशी रिलेटेड आहे? मेन फ्रेम सी. ऑप्शन बी ॲक्युरेसी सी. ऑप्शन सी बायनरी सी. या ऑप्शन डी इनपुट सी. कशाशी रिलेटेड आहे? GIO टर्म, GIGO टर्म कशाशी रिलेटेड असेल? याचा आन्सर असेल बघा मेन फ्रेम. द टर्म GIGO इज रिलेटेड टू मेन फ्रेम्स. क्वेश्चन नंबर 76. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ सेकंडरी मेमोरी. याच्यामध्ये सेकंडरी मेमोरीचं एक्झाम्पल कोणतं आहे? कोणता असेल? मेन फ्रेम हा कम्प्युटरचा प्रकार आहे. इनपुट डिव्हाइस मेमरीमध्ये येतच नाही. हार्ड डिस्क मेमरी आहे. असेल काही सेकंडरी मेमोरीचं एक्झाम्पल? या बायनरी सिस्टीम, नंबर सिस्टीममधली बायनरीचा याचा काही संबंधच नसेल मेमरीचा, बायनरीचा. ओके, तर ऑप्शन सी हा करेक्ट राहील, हार्ड डिस्क. क्वेश्चन नंबर 77. डॅडॅस आर कम्प्युटर दॅट एक्सेल ॲट एक्झिक्युटिंग मेनी डिफरन्स कम्प्युटर प्रोग्राम्स ॲट द सेम टाईम. एक्सेलमध्ये कम्प्युटर एकाच टाईमवर किती प्रोग्राम वेगळे करू शकतो आणि तो कोण करतो एकाच टाईमला? ऑप्शन ए मेन फ्रेम. ऑप्शन बी ॲक्युरेसी. ऑप्शन सी डेस्कटॉप पब्लिशिंग सॉफ्टवेअर. या ऑप्शन डी बायनरी. काय आन्सर असेल याचा? ऑप्शन ए बी सी पैकी याचा आन्सर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए मेन फ्रेम्स. क्वेश्चन नंबर 78. Computers use the language to process data. कम्प्युटर कोणती डेटा प्रोसेस करतो? त्याच्या लँग्वेजनुसार. हाय लेवल लँग्वेज, लो लेवल लँग्वेज, बायनरी लँग्वेज, या डायनॅमिक रॅम. काय असेल याचा आन्सर? करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी बायनरी. क्वेश्चन नंबर 79. अ मेमोरी दॅट requires refreshing of data is. ऑप्शन ए रिफ्रेश केल्यावर आपल्याला कोणता डेटा भेटतं मेमोरीला? ऑप्शन ए डायनॅमिक रॅम. ऑप्शन बी ॲक्युरेसी. ऑप्शन सी इनपुट डिव्हाइस. या ऑप्शन डी आउटपुट. करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए डायनॅमिक रॅम. क्वेश्चन नंबर 80. The data is also called the brain of the computer is responsible for processing data. कधी पण कम्प्युटरचं ब्रेन म्हणून रिस्पॉन्सिबल कोण असतं जे डेटा प्रोसेस करण्यासाठी? ऑप्शन ए ऑप्टिकल डिस्क असेल का? नाही. ऑप्शन बी CPU असेल का? ऑप्शन सी मेन फ्रेम्स असेल का? ऑप्शन डी रेकॉर्ड असेल? काय असेल याचा आन्सर? त्याचा करेक्ट आन्सर असेल CPUला आपण कम्प्युटरचा ब्रेन म्हणतो आणि डेटा प्रोसेस करण्यासाठी रिस्पॉन्सिबल हा CPUच असतो. हे लक्षात ठेवा. आता इथेच मी स्टॉप करतो. आपले आत्तापर्यंतचे 80 क्वेश्चन झालेले आहेत. तर आशा आहे की तुम्ही सगळे 1 ते 80 क्वेश्चन्स तुमच्या नोटबुकवर लिहिलेले असतील आणि याची चांगली तयारी करत असाल. थँक्यू.